प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र. या बातमीचे प्रायोजक आहेत अजंठा हार्डवेअर. एस्टर व बर्जर या नामांकित कंपनीचे सर्व प्रकारचे कलर पेंट्स योग्य दरात मिळण्याचे शहरातील एकमेव ठिकाण अजंठा हार्डवेअर, जहागीरदार कॉलनी, कोर्ट रोड, येवला. नाशिक विधान परिषदेच्या जागेसाठी आज येवला तहसील कार्यालयात येवला, नांदगाव, मनमाड येथील नगरसेवक आपला मतदानाचा हक्क बजावतील. 3 उमेदवारांपैकी 2 अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने निवडणूक प्रक्रिया ही केवळ औपचारिक असल्याचे बोलले जाते. महायुतीचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे या दोन्ही उमेदवारांनी अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने बॅलेट पेपरवर त्यांचे नाव असणार आहे. त्यामुळे पसंतीक्रमाने आज 88 मतदार अर्थात नगरसेवक आपला मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा आढावा घेतलाय न्यूज लोकतंत्र 18 ने. नाशिकच्या विधान परिषदेसाठी आज येवल्यातून देखील या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि त्या निमित्ताने येवला मतदान केंद्रावरती एकूण 88 मतदार जे आहे आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहेत. आपण अद्याच्या या वेळेला आपण जर बघितलं तर घड्याळामध्ये 11:15चा आसपासचा वेळ आहे आणि अद्यापर्यंत एक मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे. येवल्याच्या तहसील कार्यालयाचं जे दालन आहे या दालनामध्येच मतदानाची जी आहे प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे आणि त्या निमित्ताने सर्व प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि म्हणून या ठिकाणी पोलीस कर्मचारी जे आहेत तैनात आहेत. आणि आपण जर माझ्या पाठीमागे जर बघितलं तर या ठिकाणी पोलिसांचा कडक जो असा बंदोबस्त आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर नाशिकच्या जागेसाठी 3 उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये होते आणि नरेंद्र दराडे हे महायुतीचे उमेदवार असले तरी या ठिकाणी गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरलेला होता. त्याचबरोबर प्रसाद हिरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला होता. मात्र माघारीच्या तारखेनंतर यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी बॅलेट पेपरवरती त्यांचे नाव या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी या जागेसाठी या ठिकाणी आज निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे. आणि त्या निमित्ताने आपण जर बघितलं तर पसंतीच्या माध्यमातून या ठिकाणी पसंती क्रमांक 1, 2 अशा पद्धतीने या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया आज या ठिकाणी पार पडणार आहे. अद्यापर्यंत जर आपण बघितलं तर घड्याळाचे जे आहे 11 वाजले आहे आणि आतापर्यंत केवळ एकच मतदान या ठिकाणी जे आहे झालेलं आहे. म्हणजे 87 मतदारांची प्रतीक्षा या ठिकाणी जे आहे या ठिकाणी अजूनही नगरसेवक दाखल न झाल्याने या ठिकाणी 87 मतदारांची प्रतीक्षा अजून आहे आणि त्यामुळे हे या ठिकाणी येऊन आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहे. आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर येवला तहसील कार्यालयाच्या या आवारामध्ये या ठिकाणी या निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण तयारी आपण जर बघितली तर जे अधिकारी आहेत त्यानंतर जे आहे पोलीस कर्मचारी आहे, पोलीस अधिकारी आहेत आणि अशा प्रकारची एकंदरीतच व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आज संध्याकाळ 4 वाजेपर्यंत या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया आज पार पडणार आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी विलास कांबळेसह अय्यूब शहा, येवला. लग्न समारंभ असो वा साखरपुडा, सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती. आता नाशिक, शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये: भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधायुक्त ड्रेसिंग रूम, आकर्षक गार्डन, शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.